स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुला रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी व्हायब्रेटवर का टाकलाय ना फोन? आईंचा फोन. हॅलो, हा नमस्ते आई, मी आदित्य बोलतोय. झोपली ती अजून? हो, बहुतेक रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असेल. नाही नाही नाही, उठवत नाही तिला. हो, ती उठल्यावर तिला फोन करायला सांगतो तुम्हाला. ठीक आहे, ओके, चला बाय. विजया, काय रे, काय चाललंय तुझं हे सगळं? माई, आदित्यने सगळा स्वयंपाक केलेला दिसतोय. आदित्य, येस. काय काय रे? अरे खरंच बघताय ना तुम्ही, आलू पालक, दाल फ्राय, जीरा राईस, बुंदी रायता आणि पोळ्या खूप छान येत नाहीत मला, त्यामुळे फुलके केलेत. चालतील ना? चालवून घेऊ. अरे देवा, काय रे, किती लाजवशील मला. मायो, बघा ना, उठायला थोडासा उशीर झाला तर. बघ बघ, माझा लेक तुझ्यावर किती प्रेम करतोय ते. चल ग, चालू दे तुमचं. काय आहे आदित्य, सगळे चिडवतील ना मला आता. त्यात काय चिडवायचं? अरे अपने नन्हे से दोस्त की एग्जाम है. नन्हे से? हे काय नवीन? वही तो, सच्ची हो मगर बच्ची हो.
तुझा मूड आज काहीतरी वेगळा आहे बाबा. हात जोडू शकते, फक्त बोलण्यात काही अर्थ नाही. गुड गुड गुड. परीक्षेत तुला चांगलं यश मिळेल. ऑल द बेस्ट. अरे हो, तुझ्या आईचा फोन आला होता, तू झोपली होतीस तेव्हा, तर तिला फोन कर. ओके. दीवानगी की हद से. हॅलो. हॅलो, मेघना बोलते. कशा आहात तुम्ही? बरी आहे बाबा. तुम्ही कसे आहात? मी त्यांच्या कृपेने मस्त आहे. तुमचं कसं चाललंय? हो, सगळं व्यवस्थित आहे. बरं, आई आहे का तिकडे? तिने फोन केला होता मगाशी आणि मी आता तिला फोन लावते तर ती उचलतच नाहीये. आता काय झालंय, त्या बाहेर गेल्यात मार्केटमध्ये आणि नेहमीप्रमाणे फोन पर्सच्या नेहमीप्रमाणे त्यांना बेल ऐकू जाणार नाही. कळलं ना? कशासाठी केला होता फोन? नाही म्हणजे सहजच ना? नाही नाही, सहज नाही, सहज नाही. मग त्यांच्या मनात असं आहे की तुम्ही इथे 4 दिवस राहायला यावं. राहायला? हो. का आश्चर्य वाटलं? अहो, विसरलं की काय? अहो, तुमचं माहेर आहे हे. आम्ही आई बाबा आहोत तुमचे. नाही नाही, तसं नाही बाबा. अहो, माझ्या परीक्षेच्या डेट्स डिक्लेअर झाल्यात ना, त्यामुळे राहायला येणं. एक्झॅक्टली. तुमच्या डेट्स डिक्लेअर झाल्यात म्हणूनच त्यांना असं वाटतं की तुम्ही इथे येऊन काय तो अभ्यास करावा. काय म्हणजे तुम्हाला सवय आहे ना रात्री उशिरापर्यंत जागायचं, मग दिवसा आराम झोपायचं. इथे तुम्हाला त्याची मोकळीक मिळेल. शिवाय लोकांची गर्दी नाहीये, शांततेत तुम्ही अभ्यास करू शकाल. तुमचा अभ्यास छान व्हावा म्हणून त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही इथे यावं राहायला. हो हो, ते सगळं बरोबर आहे बाबा. पण अहो, इकडे पण सगळेजण इतकं करत असतात ना माझ्यासाठी की ते टाकून उठून तिकडे यायचं म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखा आहे. हो, तुम्ही प्लीज रागावू नका. पण खरंच बाबा, आदित्य आणि सगळेच जण खूप काळजी घेतात माझी. ते टाकून कशी येऊ मी? नाही, बरोबर आहे, बरोबर. मी काय बोलणार. पण मेघना, नक्की हेच कारण आहे ना? हो. नक्की? हो बाबा. ठीक आहे, ठीक आहे. ठेवा फोन, ठेवा फोन. काय ग विजया, आरामात बसलीयस? नाही, सगळी रिकामपणाची कामं घेऊन बसलीयस. काय उद्योग नाही वाटत आज तुला काही? नाहीच आहे. म्हणजे स्वयंपाकाचं सगळं आटोपलं सकाळीच. आणि बरं का, मी नाही केलेला स्वयंपाक. डोंट टेल मी. मेघनाने केलं हे सगळं? विजया 4 दिवसात ही इतकी एक्सपर्ट झाली? अरे, खरी बातमी तर ऐक. दिल थांब के सुनना. अरे बापरे, सगळा स्वयंपाक आदित्यने केलेला आहे. व्हॉट? मग, आणि तोही साधा सुद्धा नाही की. मग आलू पालक, जीरा राईस, दाल फ्राय, बुंदी रायता आणि फुलके. बोल आता. काय सांगतेस? काय मेघना जागली ना अभ्यासासाठी, उशिरापर्यंत उठली नव्हती. मग स्वयंपाक कसा होणार? म्हणून तिच्यासाठी आदित्यने स्पेशल स्वयंपाक केला. आहेस कुठे? कुठे म्हणजे काय विचारतेय? पाताळात गेलीये मी, पाताळात. विजया, ते करतात ना बाबाजी बाबाजी बाबाजी, तसं आता ना सतीश आणि अमितने ना आदित्य आदित्य असं करायला हवं, तरच काहीतरी आशा आहे. नाही तर काही धडगत नाही ग आपली. कळलं ना? का कोणाची काय धडगत नाही? बरं, काय चाललंय का? अरे काही नाही, विजया सांगत होती की मेघना सकाळी लवकर उठली नाही ना, म्हणून तिच्या वाटणीचा सगळा स्वयंपाक आदित्यनेच केला. आणि तोही साधा सुद्धा नाही हा सतीश. म्हणजे आलू पालक, जीरा राईस, दाल फ्राय, बुंदी रायता आणि फुलके. अरे वा अमित, मग आज दुपारी खालीच यायला पाहिजे जेवायला. आणि आणायचे तू सुद्धा आज दुपारच्या जेवणाला. ये खरंच आहे. पण तुला सांगतो, आदित्यचा बुंदी रायता ना एकदम मस्त असतो. म्हणजे किसलेलं आलं, अनारदाना, काय काय भानगडी करतो, पण जाम टेस्टी. अमित,
आदित्यचं कौतुक करण्यासाठी आम्ही हे नाही सांगितलेलं तुला, कळलं? म्हणजे हे सगळं आम्ही करावं म्हणून सांगतेस? मग बायको उशिरा उठली म्हणून मी जर का स्वयंपाक करायला लागलो ना तर मला रोजच करावं लागेल. मला पण रे. मग काही पण आम्ही मी खरं सांगतोय. अरे स्वयंपाक कसा ना अशी लहर आली पाहिजे स्वयंपाकाची, की आज मला रशियन सलाड करावं असं वाटतं किंवा आज मला कोळसा करावं असं वाटतंय तर करायचं असतं. ए हॅलो अमित दादा, साक्षी जेव्हा तान्ही होती ना तेव्हा तू हे सगळं अगदी हौसेने केलं होतं काय गो? तेच ना, आणि आयुष्यभर ऐकवतोय मला ते तो. पण आम्ही असं तुझं ना माझ्यासाठी न सांगता असं मला काही सरप्राईज देणं वगैरे असं काही नसतं हं कधी. आदित्यकडे बघा, परीक्षा जेव्हापासून डिक्लेअर झालीये ना तेव्हापासून म्हणजे टेबलापासून ते टेबल लॅम्प पर्यंत कशी अशी जय्यत तयारी केली आहे त्याने. नाही तर काय. आणि तुला माहितीये ना अर्चू, काही काही नवरे तर असं बायकोला सरप्राईज म्हणून कधी कधी ड्रेस घेऊन येतात किंवा साड्या घेऊन येतात. हो ना, आणि म्हणजे सिनेमाची तिकीट काढून अशी हातात ठेवतात. आई शपथ, यांचं वाढायलाच लागलंय स्टेप बाय स्टेप. ए हे तर काहीच नाही. काही काही नवरे तर बायकोला सरप्राईज देण्यासाठी 3 days 2 nights हॉलिडे बुकिंग करतात. तुला काय वाटतंय आदित्य हे सगळं रोज करणार आहे? अरे आज स्वयंपाक केलाय ना तो त्याला आयुष्यभर पुरणार आहे. आणि काय माहितीये का अमित, काही काही नवरे आपल्या बायकांसाठी चहा वगैरे करतात, पण बायकोला काही त्याची किंमत नसते. तुला समजावं म्हणून बोलतोय. मी आहे ना, मी आहे ना. हो रे, कसं आहे रे, शेवटी पुरुषांची दुःख पुरुषांनाच कळणार नाही. खरं आहे रे, खरं आहे, खरं आहे, खरं आहे. हसा हसा तुम्ही हसा. नाही असू दे. काय तू मारते काय? एक माझ्या हातीने त्याला पण मार. अरे काय मारता काय उगा? हाय. हाय. नो अभ्यास? काय रे, 24 तास अभ्यासच करत बसू की काय मी? नाही तरी पण मी तुला असं मोकळं हिंडू फिरू देणारच नाही. जरा रिकामी दिसली ना की अभ्यास अभ्यास अभ्यासाचा भुंगाच लावणार आहे तुझ्या मागे. हा मेघना, अभ्यास कर असं दुसऱ्याला सांगण्यात किती मजा असते नाही? पुरे. बाय द वे, मी काय म्हणते, मला तुला ट्रीट द्यायची आहे. ट्रीट? कशाबद्दल? सकाळच्या फॅन्टास्टिक जेवणाबद्दल. ते तू स्पेशली मला उशीर झाला म्हणून केलंस त्याबद्दल. अच्छा, म्हणजे ते सॉक्रेटिस सारखं आहे का तुझं? सॉक्रेटिस? हा, त्याचं काय म्हणजे? तो एवढा मोठा तत्ववेत्ता, त्याची आणि माझी कसली तुलना करतोस? तुलना नाही का, पण काय हे एवढे मोठे ग्रेट फिलॉसॉफर्स जी काही तत्व सांगून जातात ते आपल्यासारख्या शहाण्या लोकांनी फॉलो करावीत म्हणूनच ना. अच्छा, तर आपण शहाणे का? ऑफकोर्स. गुड गुड गुड. अरे पण मुद्दा सांग ना, सॉक्रेटिसचं काय? हा, तर त्या सॉक्रेटिसचं काय झालं, त्याला जेव्हा मृत्यूदंड ठोठावला तेव्हा त्याने शेवटचं म्हणून जे काही सांगितलं त्यात शेजाऱ्याकडून आणलेली कोंबडी परत करण्याची निर्वाणीची कळकळ होती. मग? अगं वेडे, मग तशीच सकाळच्या स्वयंपाकाची परतफेड केल्याशिवाय तुझा आत्मा थंड होणार नाहीये का? हा बरोबर आहे, अगदी बरोबर, असंच आहे. काय बरोबर आहे? आणि तो स्वयंपाक मी काय तुझ्यासाठी थोडी केला होता, ते तर मी माझी कुकिंगची हाऊस भागवण्यासाठी केला होता. अच्छा, कळलं सगळं. मला फक्त एवढंच सांग, मला तुला ट्रीट द्यायची म्हणजे मस्तपैकी बाहेर जेवायला जाऊयात ना, तर ट्रीट द्यायची आहे. तू येणारच की नाही? कबूल आहे की नाही तुला? धमकी देऊन ट्रीट आपल्याला नको. एक काय रे आदित्य, चल ना. काय रे, काय खोड्या काढतोयस तिच्या? बघा ना माई कसा करतोय. मला त्याला ट्रीट द्यायची आहे, त्याला चल म्हणजे तर ऐकतच नाहीये तो. काय रे आदित्य, जा की, एवढा काय भाव खातोस? तेच तर, तुम्हीच सांगा ना. माई, अगं मी सकाळी स्वयंपाक केला ना, त्याची फिट्टमफाट करायची तिला ट्रीट देऊन. कोंबडी उधार ठेवायची नाही तिला. कोंबडी? तुला नाही कळणार ग. हो रे बाबा, हे मात्र खरंय.
तुमचं काय चाललेलं असं ना ते मला अजिबात कळत नाही. ते तुमचं तुम्हालाच माहिती. हे पण आदित्य, आता तेवढी म्हणतेय तर जा की तिच्या बरोबर. हा, अरे हेच दिवस असतात हौस मौज करण्याचे. उद्या मुलाबाळांमध्ये अडकलात ना की आलं मनात की गेला तुटून, असं होणार नाही. कळलं ना? जा रे, काय एवढा भाव खातोस. ए, तू जाऊन तयारी कर, तो येईल बघ आपोआप तुझ्या पाठीपाठी. जा, पळ पळ. तू पण उठून तयार हो, मार खाशील. कळलं? पण माझं मन तुला कधी कळेल? कळेल? अहो, जेवूया ना? जेवूया का? एव्हरेस्ट चढायला येता का नाही विचारत आहे. जेवायला येताना विचारते. तर एवढा काय विचार करण्यासारखं? नाही नाही, विचार कसला करतो? मग छे, विचार नाही करत आहे मी. ते सगळे एकत्र आहेत की आपणच दोघं आहोत? काही काय विचारताय. सगळे एकत्र आहोत जेवायला. बरोबर. फक्त मेघन आणि आदित्य बाहेर चाललेत जेवायला. हो का? हो का काय? अहो, आज आदित्यनी सकाळी मेघनाच्या वाटणीचा सगळा स्वयंपाक करून ठेवला ना, म्हणून मेघना त्याला ट्रीट देतीये. आदित्य जायला तयार नव्हताच, मग मेघनानी मला घातलं मध्ये. मग काय, आदित्य महाराजांना जावंच लागते जेवायला. हो ना? बघ. काय बघ? तुला नाही ग, ते ह्याला सांगत होत आपलं हे. काय संबद्ध बोलताय तुम्ही? काय झालंय? ए बघ संजीवनी, मी तुला नंतर सगळं सांगतो. तू चल 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 जेवायला चल. चल. आणि हा हो. काय? सुंदर दिसतेस. रिअली? नाही, सॉरी, भूत दिसतेस. तू पण ना. हे पण छान आहे ना हा ड्रेस, स्पेशली इयरिंग्स. हो, पण त्याही पेक्षा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह जास्त छान आहे. अशी मोकळी हसलीस ना की छान वाटतेस. नॅचरल, स्पॉन्टेनियस. पुरेपुऱ्या, नाही तर माझं इथेच पोट भरेल. बरं चल निघूया. काय रे, काय झालं? मी कसा दिसतो ते सांगितलंच नाहीस तू मला. हो, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण काय आहे ना, तू नेहमीच छान दिसतोस. खोटं नाही, खरंच. बिकॉज यू आर ऑलवेज नॅचरल अँड स्पॉन्टेनियस. माझ्यासारखं नाहीये तुझं कधी कधी. सो ओके ओके, चल उशीर झालाय. हा, सगळं घेतलं? कशी झाली कॉफी? माई येते. या. काय हे ऐकत नाही, ऐकत नाही. बघ अमित दादा, अजूनही सांगतेय, विचार कर. स्वयंपाक करण्याचं मनावर घे, म्हणजे विजया सुद्धा अशी सुंदर दिसत तुला डेट वर घेऊन जाईल. नाही हो, डेट वगैरे नाही. आय मीन, असू दे असू दे, कळलंय. हा, मला मेघना असू दे. ए आदित्य, थोडस खाऊन जातोस का? खाऊन? हा, म्हणजे तिथे जाऊन रोमॅन्टिक होऊन बघत बसशील ना हिच्याकडे, आणि मग खायचं वगैरे सगळं विसरशील, म्हणून तुला विचारलं. तुला मी सहज खाऊन जातोस थोडस?
काय दादा कमॉन यार. कमॉन. ओके नो प्रॉब्लेम. ए चला पटकन तयार 5 मिनिटात मी सतीशला हाक मारतो. चला चला बाईक तयार. म्हणजे मेघना चल पळ इथून. चल बाय 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 बाय. मजा. हाय. हॅलो. तुझी थेअरी करेक्ट आहे बॉस. वी आर डेस्टाईन टू मीट. येस इंडीड. आणि हो तुझं पेंटिंग आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडलं. सगळ्यांना. येस आय एम अ कम्प्लीट फॅमिली मॅन. नाईस. माझ्या अगदी उलट बरं का. करेक्ट. हे पण खरंच खूप आवडलं. इनफॅक्ट म्हणजे बायकोला सगळ्यात जास्त आवडलं. तुझी ओळख करून देतो. ही कुठे राहिली. जस्ट अ मिनिट. कम कम. येस ही माझी बायको मेघना. आणि हा माझा मित्र तो भन्नाट माणूस ज्याच्याविषयी मी तुला सांगत होतो. ग्रेट पेंटर